स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. मला माहिती आहे की तुम्ही प्रत्येक जण आता वाट बघताय की तुमच्या कॅप राउंड 1च्या अलॉटमेंटची किंवा तुमच्या कॅप राउंड 1च्या रिझल्टची. सो यावरच आपण आज डिस्कस करणार आहोत की हा रिझल्ट कुठे बघायचा, किती वाजता बघायचा आणि याची लिंक कोणती असणार आहे आणि रिझल्ट आल्यानंतर काय करायचं, या सर्वच्या सर्व तुमच्या गोष्टी, सगळे डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओमधून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वचे सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहेत. लक्षात घ्या, जर आपण हिस्टॉरिकल ट्रेंड बघितला तर असंच आहे की कॅप राउंडचे जे रिझल्ट्स आहेत ते संध्याकाळी 6 नंतरच अवेलेबल झालेले आहेत. ऍटलिस्ट 5 नंतर तरी. कधीही असं झालेलं नाही की सकाळी सकाळी रिझल्ट आलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट डे पहाटे खूप वेळा आलेले आहेत की नेक्स्ट डे पहाटे 4ला वगैरे, पण आदल्या दिवशी ज्या दिवशी डेट डिक्लेअर झाली आहे त्या दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत रिझल्ट येण्याचा चान्स हा थोडासा मी म्हणेन कमीच आहे. आणि आतापर्यंत तरी हिस्टॉरिकली कधीही तसे रिझल्ट आलेले नाहीयेत. मग हे रिझल्ट चेक कुठे करायचे, तर सीईटी सेलची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही हे रिझल्ट चेक करू शकता. मी जे एक थंबनेल मध्ये फोटो यूज केला होता तो या वर्षीसाठीच असणारा फोटो होता आणि ती लिंक जी आहे ती सीईटी सेलने ऍक्टिव्ह केलेली आहे, पण ती आता तुमच्या काही उपयोगाला येणार नाहीये. सो मी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, प्लस मी इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. मला माहिती आहे मुलं इंस्टाग्राम वापरत राहतात. सो इंस्टाग्रामच्या स्टोरीला मी एक स्टेटस ठेवतोय की कॅप राउंड 1 अलॉटमेंट नॉट डिक्लेअर्ड, किंवा जेव्हा कधी अलॉटमेंट डिक्लेअर होईल मी इंस्टाग्रामला ठेवणार आहे. सो तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा त्या निमित्ताने कनेक्ट व्हाल. प्लस पालकांसाठी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे मी, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप कनेक्ट करून ठेवा. ज्या क्षणी निकाल येईल त्या क्षणी मी तुम्हाला त्याच्यावर कळवणार आहे. आणि इथून पुढे बरेचसे अपडेट जसं मॅनेजमेंट कोटा रिलेटेड असतील किंवा मी म्हणेन पुढच्या प्रोसेस रिलेटेड असतील, ते सर्वच्या सर्व अपडेट सुद्धा मी त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला देत राहणार आहे. सो तुम्हाला तेही ग्रुपचा फायदा होणार आहेच. सो हे झालं कसं बघायचं. मग बघताना काय काय लागतं, तर तुमचा EN नंबर म्हणजे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो की EN25 असा समथिंग नंबर असेल, तो नंबर आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला लागत असते आणि ते चेक केल्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट भेटतो. मग हा रिझल्ट आल्यानंतर पुढे काय होतं, लक्षात घ्या. असं होतं की दादा मला 7-8 ऑप्शन्स मिळतात, नाही. तुम्ही समजा 50 ऑप्शन्स टाकलेत, त्यातला सगळ्यात टॉप वरून बॉटम कडे सीईटी सेल चेक करत जातं आणि त्यातला जे ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्हाला अलॉट होतो. सो तुम्हाला हे जे मनातले प्रश्न आहेत की टाइम संध्याकाळीच असणार आहे, लिंक ही मी प्रोव्हाइड करणार आहे, काळजी करू नका. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो जॉईन करून ठेवा. आणि जेनझी म्हणजे मुलांनी इंस्टाग्रामला कनेक्ट करा. हाऊ मेनी कॉलेजेस, म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न होता किती कॉलेज मला मिळतील आणि त्यातला एक सिलेक्ट करायचं का. नाही, तुम्हाला एकच कॉलेज मिळणार आहे आणि त्याची एकच ब्रांच मिळणार आहे. सो तुम्ही जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातला एक ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यालाच म्हणूया आपण हाऊ मेनी कॉलेजेस. मग आता त्याच्या पुढे काय करायचं. आज मी बेटरमेंट, फ्रीज या गोष्टींवर गप्पा मारणार नाहीये. का, कारण मला माहिती आहे की तुमच्याकडे जर रिझल्टच नाहीये, तुमच्या हातामध्ये अलॉटमेंटच नाहीये, तर मी कितीही काही बोललो तरी त्याच्यावर तुम्हाला हे नीट कळणार नाही की बेटरमेंट कोणी करायचं आणि फ्रीज कोणी करायचं. सो उद्या सकाळी 8 वाजता मी व्हिडिओ पोस्ट करेन. तुम्ही तेवढा व्हिडिओ बघा की बेटरमेंट काय आहे आणि फ्रीज काय आहे, कोणी बेटरमेंट केलं पाहिजे, फ्रीज कोणी केलं पाहिजे, कोणाचं कशामध्ये नुकसान आहे, हे सगळंच्या सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात घ्या. ज्यांचं ऑटो फ्रीज होणार आहे, ज्यांना पहिलाच ऑप्शन अलॉट होणार आहे, त्यांना काय करावं लागणार आहे, लगेच इमिडिएटली कॉलेजला जावं लागणार आहे. सो ज्या मुलांना माहिती आहे की माझं ऑटो फ्रीज होणार आहे, जे आता 99% आहेत, त्यांनी नक्कीच हा विचार केला पाहिजे. प्लस ज्या मुलांनी ऑप्शन फॉर्म भरताना चूक केली किंवा पहिलंच ऑप्शन त्यांच्या घराजवळचं टाकलं किंवा कमी कट ऑफ वाले टाकलेलं आहे, त्या मुलांनी सुद्धा रेडी राहायचंय. कारण तुम्हाला 100% या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. जर तुम्ही ते 3 दिवसामध्ये कंप्लीट नाही केलं तर मात्र तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. मग प्रत्येकाला जायचंय का, नाही. जी मुलं इथून पुढे पुढच्या राऊंड मध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना कोणत्याही कॉलेजला, तुमच्या अलॉटेड कॉलेजला सुद्धा इव्हन व्हिजिट करायची गरज नाहीये. तुम्ही पुढच्या राऊंड नंतर जेव्हा तुमची फायनल फ्रीज तुम्ही कराल तेव्हा जाऊ शकता. सो आता काही नाही की उद्या निकालाला लगेच मला कॉलेजमध्ये जाऊन काही प्रोसेस करायची आहे का, नाही. याच्या पुढे बरेचसे प्रोसेस आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन आहे, बेटरमेंट फ्रीज आहे, पण ही सगळी घरून करता येते, ऑनलाईन करता येते. सो तुम्हाला काय करायचंय की ज्या मुलांना फ्रीज करायचंय किंवा ज्या मुलांचं ऑटो फ्रीज होणार आहे त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की 3 दिवसात मला कॉलेजमध्ये जायचंय. बाकीच्या प्रत्येक मुलाने, म्हणजे मी तसं म्हणेन 90% स्टुडंट्सना काहीही करायचं नाहीये, फक्त ऑनलाईन काही मेथड्स आहेत, काही प्रोसिजर्स आहेत, त्या आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि त्यावर मी पूर्ण गायडन्स तुम्हाला देणार आहे. तुम्हाला पॅनिक करायची गरज अजिबात नाहीये. तेवढं तुम्ही केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट राऊंड
राऊंडला जाणार, नेक्स्ट टू नेक्स्ट राऊंड, जेवढे काय मॅक्झिमम राऊंड तुम्हाला खेळता येतील ते आपण प्रयत्न करायचे. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी तुमचं फायनल होईल की आता मला हेच कॉलेज घ्यायचंय, सपोज तुमचं थर्ड राऊंडला फ्रीज करायचं ठरलं, तर त्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करू शकता आणि तेव्हा तुम्हाला कॉलेजला जायचं असतं. सो लगेच कोणालाही कॉलेजला जायची गरज नाहीये. अजून एक बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की फीस किती भरावी लागते दादा, आता ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागेल का? तर तुमची जी काही कॅटेगरीची फीस आहे, लक्षात घ्या, एखाद्या कॅटेगरीला 15,000 फीस आहे, एखाद्या कॅटेगरीला 20,000 आहे, एखाद्या कॅटेगरीला 70,000 आहे आणि ओपन कॅटेगरीला समजा 1,20,000 आहे. तर तुमची जी काही कॅटेगरी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन फीस भरायची आहे, जे फ्रीज करतील. जे पुढच्या राऊंडला जाणार आहेत त्यांना कोणतीही कॉलेजमध्ये फीस भरायची नाहीये, त्यांना फक्त 1,000 रुपये चार्ज हा सीईटी सेलला द्यावा लागतो. बाकी काहीही पैसे वगैरे तुम्हाला आत्ता या क्षणी लागणार नाहीयेत. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन की कोणत्या कॅटेगरीला काय करायचंय, कोणी फ्रीज करायचंय, कोणी बेटरमेंट करायचंय, हे सगळं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. देवाचरणी नक्की प्रार्थना करेन की तुम्हाला तुमच्या मनासारखं, तुमच्या डोक्यात जे कोणतं कॉलेज आहे, जी कोणती ब्रांच आहे, ती ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्हाला मिळून जाओ आणि नक्कीच तुम्हाला ते मिळणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनासारखं होणार नाहीये, कारण काय होतं की प्रत्येक जण थोडीशी वरची स्वप्न बघतो. एखाद्याला पीआयसीटी मिळते तो सीओपीची स्वप्न बघतो, पीआयसीटी मिळत असेल समजा एखाद्याला व्हीआयटी मिळते तो पीआयसीटीचे स्वप्न बघतो, पीसीसीओई मिळतंय तो व्हीआयटीची स्वप्न, म्हणजे प्रत्येक जण वरची स्वप्न बघत असतो. पण तुम्ही जे काही डिझर्व करता, तुम्ही जे तुमच्या मार्काप्रमाणे जे बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळवता आलं पाहिजे किंवा जे मिळालं पाहिजे, नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्हाला ते मिळावं आणि नक्कीच माझ्याकडून त्यासाठी बेस्ट विशेष तुम्हा सर्वांना असणार आहे. आता कित्येक जणांना प्रश्न पडला की दादा कोडिंग कोर्स 1 तारखेपासून सुरू होणार आता 4 तारीख कसं काय आली? लक्षात घ्या, माझी इच्छा आहे की आता हे 3 दिवस थोडेसे अजून जाऊ देऊयात आपण, कारण जेव्हा मला कोर्स अशा वेळेस चालू करायचं की ठीक आहे आता तुम्ही पॅनिक नसलं पाहिजे, तुमच्या थोड्याशा गोष्टी सॉर्टेड झाल्या पाहिजेत, कारण तो अभ्यास आहे थोडक्यात एक प्रकारचा. ठीक आहे, जरा इंटरेस्टिंग जरी असला तरी अभ्यास आहे. मग तो अभ्यास करताना तुमचं माइंड शांत पाहिजे. एकीकडे तुम्हाला कॉलेज मिळालंय, तुम्हाला त्या कॉलेजची माहिती काढायची, आणि एकीकडे मी म्हणतोय की चला अभ्यासाला बसा, ते होणार नाही. सो आपण 4 तारखेपासून आपला कोर्स हा फायनली सुरू करतोय. बऱ्याचशा मुलांनी ऑलरेडी एनरोलमेंट केलेलं आहे आणि या बॅचच्या सीट्स मला वाटतं लवकरच फुल होतील. सो ज्या मुलांना इंटरेस्ट आहे की कोडिंग शिकायची, लक्षात घ्या, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जाताय तर तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग शिकणं मॅन्डेटरी आहे, तुम्हाला शिकावीच लागणार आहे. सो प्रत्येकाला हे 2 सब्जेक्ट शिकायचेच आहेत. सी म्हणजे असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यापासून कोडिंगची सुरुवात होते, जसं ABCDEFG तसं आपण इंग्लिशचं म्हणतो, जसं सी प्रोग्रामिंग पासून हा सगळा उगम असल्यामुळे सी प्रोग्रामिंग प्रत्येकाला फर्स्ट सेमिस्टर मध्ये असणार आहे. आणि पायथन प्रोग्रामिंग येणाऱ्या काळाची गरज आहे, जसं AI ML डेटा सायन्स तुम्ही जे म्हणता ते सगळं या पायथन लँग्वेज पासून सुरू होतं. सो या दोन्ही लँग्वेजेस तुम्हाला बेसिकली शिकणं गरजेचं आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तर ही सी प्रोग्रामिंग फर्स्ट इयरला आहे, पायथन फर्स्ट सेमिस्टरला आहे, पायथन सेकंड सेमिस्टरला आहे. मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीजमध्ये असंच आहे, फर्स्ट सेमिस्टरला एक लँग्वेज आहे, सेकंड सेमिस्टरला दुसरी लँग्वेज आहे. आणि या दोन्ही लँग्वेजेस तुम्हाला मॅन्डेटरी एक्झाम्समध्ये जाणार आहेत, तुम्ही प्लेसमेंट्समध्ये बसणार आहेत, इंटरव्ह्यूला जाणार आहेत, याच्याशिवाय तुम्हाला अजिबात पर्याय नाहीये, हे तुम्हाला शिकावंच लागणार आहे. सो ज्या मुलांना इंटरेस्ट आहे की मला आत्तापासून माझा फर्स्ट इयरचा अभ्यास सुरू करायचा आहे, ज्या चुका झाल्या त्या झाल्या टाळायच्या आहेत, आणि इथून पुढे मात्र मला माझ्या वर्गापेक्षा, माझ्या याच्यापेक्षा थोडंसं पुढे राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी ही बेस्ट म्हणेन मी ऑपॉर्च्युनिटी आहे. मागचं सगळं सोडून इथून पुढे काय लागणारी गोष्ट आहे, जसं कोडिंग लागणारी गोष्ट आहे, तर त्याचा अभ्यास आपण आजपासून सुरू करूया, जेणेकरून आपण या जगाच्या पाठीवर मागे पडणार नाहीत. आणि नक्कीच 4 तारखेपासून याचे जे काही कोर्सेस आहेत किंवा जे लेक्चर्स आहेत ते सुरू होणार आहेत. ज्या मुलांनी ऑलरेडी एनरोल केलेले आहे लवकरच त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 3 तारखेला ऍड केलं जाईल आणि तिथून पुढे सगळी प्रोसेस एक्सप्लेन केली जाईल. सध्या फक्त एनरोलमेंट ओपन आहे, 4 तारखेपासून ही सगळी जी प्रोसेस असणार आहे ती सुरू होणार आहे. नक्कीच या बॅचला सुद्धा लिमिटेड सीट्स आम्हाला ठेवाव्या लागणार आहेत. सो ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी www.yashclasses.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन एनरोल करू शकता. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही तुमची एनरोलमेंट जी आहे ती कंप्लीट करू शकता आणि लवकरच या एका तुमच्या जर्नीची, तुमच्या प्लेसमेंटच्या जर्नीची, तुमच्या फर्स्ट इयरच्या जर्नीची सुरुवात तुम्ही नक्कीच माझ्यासोबत करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तुमच्या लक्षात आलंय की प्रोव्हिजनल अलॉटमेंट काय आहे आणि या रिलेटेड सुद्धा बरेचसे तुमचे डाऊट्स जे असतील ते क्लिअर झाले असतील. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रिझल्ट आल्यावर पुढे काय करायचं हे पूर्ण डिटेल व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आय होप हा व्हिडिओ आवडलाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.